रामकृष्ण हरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ओम तबला अकादमी आयोजित 2025 आवर्तन या कार्यक्रमाच्या प्रीत्यर्थ मुख्य अतिथी कलाकार की आत्ताच आम्ही 5 मिनिटापूर्वी पाठीमागे बसलो असताना आम्ही एकमेकांचे परिचय करून असताना थोडं घरगुती पद्धतीने बोलत होतो। त्यामध्ये पंडित राजेंद्र कुलकर्णी साहेब जे जागतिक दर्जाचे बासरीवादन आहेत ते आज या ठिकाणी आपल्यात उपस्थित आहे आणि त्यांनी सांगितलं की मी माझं अर्थार्जनाची पहिली व्यवस्था केली। कुठे या कलेमध्ये अर्थार्जन येणार नाही असा मी प्रयत्न केला आणि मला खरी अर्थाने साथ माझ्या सौभाग्यतेने दिली, कुटुंबाने दिली। म्हणून आमचे खूप विनोद झाले, खूप चर्चा झाली। तर असे पंडित राजेंद्र कुलकर्णी साहेब हार्मोनियम वादक ज्यांचं आपण सर्व ठिकाणी पाहतो, देशभर ज्यांचं आता कमी वयामध्ये नाव झालेलं असं संतोषजी घंटे, त्याचप्रमाणे ज्यांचाही ओम तबला अकादमी येथे तबल्याची साथ देणारे ते अमोलजी राऊत सर। ह्या कार्यक्रमाला आवर्जून मी पण उपस्थित, फक्त मी सर्वांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो। पुढे एक महत्त्वाचंच मीटिंग असल्यामुळे भंडारा डोंगराची मला जावं लागतंय। आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित आहेत आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्यांनी आपलं डॉक्टरकीच्या खऱ्या अर्थाने पेशा सांभाळला, सेवाभाव सांभाळला, असे डॉक्टर माऊली फरांदे साहेब। त्याचप्रमाणे आपल्या ह्या पिंपरी चिंचवडची सेवा केलेले 24 तास सर्व समाजासाठी वाहून घेतलेल्या आमच्या भारतीताई फरांदे। त्याचप्रमाणे लोकमत हे वृत्तपत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं वृत्तपत्र आहे, त्याचे संपादक आमचे सन्मित्र आणि ज्यांनी तुकोबारायच्या जीवनावरती एक वेगळं पुस्तक लिहिलं आहे, पंढरीची पावलाची वाट ह्या नावाने तुकोबारायचं जे पुस्तक प्रकाशित झालं त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला। जवळजवळ 10,000 प्रती त्यांच्या आत्तापर्यंत गेलेले आहे। आणि जे विनम्र आहे तुकोबारायची सेवा करणारे आमचे डॉक्टर विश्वासजी मोरे साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर संतोष साळवे, सचिनदादा पाटील, मुकुंददादा इनामदार आणि आपण सर्व मायबाप बंधुभक्तींनी ज्यांना कलेची आदर आहे, संगीताची आवड आहे, त्या सर्व माझ्या रसिक प्रेक्षकांना मी मनापासून वंदन करतो। आता या ताईंनी परिचय करून देताना माझ्याबद्दल सांगितलं, तेवढं मी मोठा नाही आहे, मी एक छोटा कार्यकर्ता आहे। आईवडिलांच्या पुण्याने, संत महात्म्यांच्या आशीर्वादाने जगद्गुरू तुकोबारायची एक छोटीशी सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे। आपण जर कोणी आजपर्यंत आला नसाल किंवा ज्यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर पाहिला असेल तर मी आपल्याला धन्यवाद देतो, किंवा ज्यांनी आले नसाल त्यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर येऊन त्या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देण्याचं काम करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। अयोध्येचं जे काही राम मंदिर आहे त्याचेच आर्किटेक्चर, त्याचेच कॉन्ट्रॅक्टर आपलं ह्या मंदिराचं काम करत आहे। जवळजवळ 70% काम झाले। मी त्या स्थानासाठी किंवा त्या मंदिरासाठी सांगतोय, बाळासाहेब काहीसाठी सांगत नाही। तुकोबाराय जन्माने देहूमध्ये असतील पण कर्मभूमी ती श्री क्षेत्र भंडारा डोंगर आहे। त्या ठिकाणी तुकोबारायांनी पंचमवेद गणला गेलेला तुकोबारायची गाथा लिहिली। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची स्थापना, प्रेरणा आणि आशीर्वाद द्यायचं काम त्या भंडारा डोंगरावर झालेले। आणि सगळ्यात महत्त्वाचं आता आम्ही चर्चा करत असताना सांगितलं, जगामध्ये जर काही चांगलं चालत असेल तर त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या माता भगिनींना जातात। म्हणून ते स्थान देखील माझ्या जिजामातेचं आहे। दररोज तुकोबाराय घरातून निघताना काय सांगत नव्हते पत्नीला की मी इकडं चाललोय तिकडं चालले। 3 डोंगरावरती ते जायचे, घोरावडी, भंडारा आणि भामचंद्र। परंतु मातेला कळायचं नाही, दुपारी सगळं उरकल्यानंतर मुलाबाळा संसार करून खऱ्या अर्थाने तुकोबारायचं श्रेय नाही आहे गाथा लिहिलेलं किंवा वैकुंठाला जाण्याचं, ते पूर्ण श्रेय तुमचं माता भगिनींचं आहे, माझे जिजामातेचे। जिजामाता त्यावेळेस त्यांना न्याहारी घेऊन जायच्या, तर एक ठिकाणी अशी दादा होतं की 3 वाटा फुटायच्या, 3 डोंगरावर जायच्या। मग त्या ठिकाणी ज्या कान लावायच्या जिजामात्या, ज्या ठिकाणून त्या माती विठ्ठल विठ्ठल ध्वनी यायचा, मग कळायचं की आज भंडारा डोंगरावर गेलेत। आणि तुकोबारायांनी काही खाल्ल्याशिवाय जिजामाता पाणी देखील ग्रहण करत नव्हत्या। म्हणून एकमेव जगाच्या पाठीमागं माझी जिजामाता असेल की पांडुरंगाला आई माई व शिवाय, आई माई मी शब्द वापरते,
काळ्या विठ्या म्हणायच्या, तरी सगळ्यात पहिलं दर्शन जिजामातेला पांडुरंगाने त्या पांढऱ्या डोंगरावर दिले. म्हणून त्या स्थानमहात्म्य पाहून आपण त्या ठिकाणी जागतिक दर्जाचं मंदिर आपण बांधतोय. त्याची फार जाहिरात केली नाही. राम मंदिर एवढंच मोठं मंदिर त्या ठिकाणी चालू आहे, तर आपण त्या ठिकाणी यावं, आपला आशीर्वाद द्यावं. आमच्या अमोलदादासारखे जर माणसं असली तर काय घडतं. कलाकार आहेत, आमच्या महाराज आहेत. पद प्रतिष्ठा आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काय येतं, असं ज्ञान आल्यानंतर तर गर्व येतो, अहंकार येतो. आणि गर्व आणि अहंकार आल्यानंतर त्या कार्याचा विनाश होतो. आपण अनेक उदाहरणं पाहिलेली. तर तो विनाश होऊ नये म्हणून तर पहिल्यात काय लागते, तर नम्रता लागते. सगळं काय आतलं नम्रता नसले तर सगळं असून शून्य असतं. तर ते सगळ्यात पहिलं ते अमोलदादा काय असेल त्यांच्या परिवारामध्ये तर नम्रता आहे. आणि तीच नम्रता खऱ्या अर्थाने त्यांना यशाचं शिखर किती पण ते मोठे होऊ शकतात. त्यांनी पण पैसे वगैरे काय फार काय त्यांनी डोक्यात ठेवलेलं नाही. त्यांच्यात ती नैसर्गिक कला आहे, त्यांच्या कुटुंबातच ती नैसर्गिक कला आहे. आपल्याला माहीत आहे का नाही, परंतु ज्ञानोबांचा जो काही खऱ्या अर्थाने त्यांना जर जीवनामध्ये मदत झाली असेल तर त्यांना जे सांभाळणारा एक परिवार आहे, त्यांच्या संबंधित हे राऊत परिवाराचं संबंध येतात माऊलींच्या. संगीत मी आत्ताच कुलकर्णी दादांबरोबर बोलताना सांगितलं, जगामध्ये आत्ता अशी परिस्थिती, आजही आपण इथं बसल्या असताना प्रलय होऊन आपण पांडुरंगाच्या घरी जाऊ शकतो अशी आत्ताची परिस्थिती आहे. इतकं भयान चित्र वास्तव्य जगामध्ये. सगळेजण पैशाच्या पाठीमागे लागलेले, नैतिकता सगळी रास पावत चाललेली. आणि आज आपण पाहतोय दुष्काळाच्या ठिकाणी प्रलय यायची परिस्थिती आली. पंजाब आज पूर्ण पाण्याखाली, हरियाणा पूर्ण पाण्याखाली, आज महाराष्ट्र पूर्ण पाण्याखाली आहे. याचं आपण आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. कारण एवढी पाप आता घडतंय, इतकं पापाचा बोजा या धर्तीवर एवढा झालेला आहे. पर्यावरणाचा पूर्ण आपण नाश केलेला आहे आणि त्या नाशामुळं प्रलय येण्याची परिस्थिती. अशा याच्यामध्ये कुठंतरी चांगली जी काही 10% समाज आहे, त्या 10% समाजामुळं कुठंतरी चांगले. त्यामध्ये ओम तबला अकादमी, मी तुम्हाला आता सांगितलं सगळं, आता सगळं आपण हँगमध्ये माझ्या असं आपण पण जरी दाखवलं तरी आहे. फार टेन्शनमध्ये, चिंतेमध्ये, प्रत्येक गोष्ट अवघड झालेली आहे जगामध्ये. त्या धावत्या जगामध्ये आम्हाला एक सर प्रश्न होता 12वीला, विज्ञान शाप की वरदान. आज खेदाने म्हणावं लागते की विज्ञान हे शाप ठरत चाललेले. विज्ञानाच्या शोधामुळे हा मोबाईलने जवळजवळ जगाचा विनाश करत आणलेला आहे. त्याचं खूप चांगलं आहे, परंतु आपण चांगलं घेत नाही माझ्यासं. त्यामुळं विनाशाकडे चाललं आहे. त्या काळात कुठंतरी आनंद, जे काय आनंद आत्मानुदी जे काही भेटती, ही फक्त संगीतातून भेटती. आणि तेच एकमेव पवित्र क्षेत्र मला वाटतं. आता आमच्या ताईंनी जे काय आपण पाहिलं 5 मिनटं, आपण सगळं विसरून गेलो होतो, मंत्रमुग्ध झालो होतो. ज्याला ब्रह्मानंद टाळी म्हणतो आपण, खऱ्या अर्थाने आनंद ब्रह्मानंद टाळी आत्ता आपल्याला लागली. माझ्या बोलण्याने काहीच नाही होणार. यांच्या 3 माझ्या ताई जेव्हा ते करत होतं गणेश वंदन जे चाललं होतं, त्या ताईंचं मी आपण टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. खऱ्या अर्थाने आपली भारतीय संस्कृती, कला आणि शास्त्रज्ञांनी, वैज्ञानिकांनी, ऋषी मुनी संतांनी जे काही खरंच सांगितले आणि ते प्रत्यक्षात जर अनुभवायचं असेल तर आत्ताचं आपण हे संगीत पाहिलं, त्या ताईंचं आपण नृत्य पाहिलं. ते संगीतातून जे काय आपल्या मेंदूमध्ये लहरी निर्माण होतं, त्या आनंद निर्माण होता, तो आनंद द्विगुणित आहे. आणि तेच संतांनी आपल्याला सांगितले. 700 वर्षापूर्वी माऊलींनी जे सांगितले ते तंतोतंत आज सगळं खरं घडतंय. आजही आपला वाढदिवस मी गेल्यानंतर 10 दिवसात माझी मुलं बाळं पण विसरणार आहे मला सगळं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिकडनं आले की लगेच. पण 700 वर्ष आलेत माऊलींना, 400 वर्ष आले जगद्गुरु तुकोबारांना, छत्रपतींना 400 वर्ष आले. त्यांना जीवन ठेवले तेवढ्यासाठी की त्यांनी काहीतरी अद्भुत केले. माऊलींच्या मध्ये जी ऊर्जा आहे तेच कारण आहे. आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचं येते संगीतावरती. आणि संगीत ही आनंदाची निर्मिती आहे, ते आपण जगतोय. मावीतल्या पालकांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आपली पाल्य असतील, मुलं असन, कुणी असन, त्यांनी तुम्ही अमोल सरांच्या ताब्यात दिले. असा परिवार मला देखील पाहायला मिळालेला नाही. माझा मुलगा त्यांच्याकडं 5 काहीतरी ते झाले 5 वर्ग होतात ना, काय पहिलं दुसरं तिसरं त्याच्यात होता. मला काय फार वेळ देता नव्हता आला. मला प्रत्येक वर्षी अमोल सर बोलवतात, पण जेव्हा त्यांची सुरुवात झाली तेव्हा देखील उद्घाटनाला मी होते. माझं भाग्य समजतो. अशी माणसं दुर्मिळ आहे. पैशाच्या पलीकडे जाऊन ते त्यांना विद्यार्थी घडला, त्याचं नाव झालं, तो मोठा झाला, तो पंडित भीमसेन जोशी झालं, ते समजा जाकीर हुसेन झाले की त्यांना आनंद भेटतो. आणि ते घडवण्याचं खऱ्या अर्थाने ते अमोल सर काम करतायत. त्यांनी जे काय ओम नाव पण बघ किती सुंदर ठेव. ओम ही जगाची निर्मिती, सगळ्याचं निर्मिती ओम आहे. ओम म्हणजे सगळं आलं. सगळ्यात पहिला शब्द जगाच्या पाठीवर कुठं काय आला असेल पृथ्वीत आला तो ओम आलाय. आणि तेच ओमचं नाव
अमोल सरांनी आपल्या अकादमीला दिलेलं आहे. मी माझ्या व्यक्तिगत काशीद पाटील परिवाराच्या वतीने, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र भांडार डोंगर ट्रस्टच्या वतीने अमोल दादाच्या आणि त्यांच्या परिवाराच्या, मग त्यांच्यात त्यांची ताई पण आली. एकच मिनटं घेतो, आपलाच किस्सा परत सांगतो मी इथं एकच मिनटात सर, की आता आमचं चर्चेतून विनोद चालला होता. आमच्या भारतीताई असतील, कुलकर्णी सर असतील, आमचे विश्वास भाऊ असेल, बोलता बोलता मी माझं थोडं विनोदी स्वभाव आणि जास्त पण बोलायला लागते, हे चांगलं नाही पण बोलायला लागते. ते बोलता बोलता मी म्हणलो सगळं तुमच्याकडे व्हा. आमचं चाललं होतं चांगलं वाईट बरं वाईट ही चर्चा चालू असताना मी आता मुद्दाम तो किस्सा सांगून थांबतो की जर जगाला चांगलं करायचं असेल तर फक्त माता भगिनीच्या हातात आहे. मी आता सहज म्हटलं की बाबा जर हा भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर भ्रष्टाचाऱ्यांकडून थांबला जाणार नाही, कायद्याने थांबला जाणार नाही, किती कडक शासन केलं तरी थांबला जाणार नाही, पण माझे माता भगिनी थांबू शकते. त्याची ती जनक आहे. वाल्या हा अत्यंत मोठा दरोडेखोर होता आणि फार मोठा, तर मला बऱ्यापैकी ती गोष्ट माहिती, मी 2 सेकंदात संपवतो. वाल्या कोळी हा सगळ्यात मोठा दरोडेखोर होता आणि एक दिवस त्या ठिकाणी नारद आले. वाल्याने त्याचं जे काय असेल त्याच्या हातात जी फरशी ती कुऱ्हाड काढली. वाल्या म्हणला बा, नारद मुनी म्हणले संतांचं दर्शन झालं सगळी पापं नष्ट होतात. नारद मुनी फार मोठे संत, जगाच्या पाठीवर एवढे मोठे संत, देवाचे देव पण नारद मुनी, आणि ते आपले पण मला वाटतं संगीताचे आद्य तेच आहेत. हे नारदाचीच गादी. त्या वाल्यांनी त्या नारदांनी विचारलं की बाबा तू हे जे करतो कुणासाठी करतो? मला माझ्या पोराबाळांसाठी करतो. त्यांना विचारलं का कधी? म्हणला मग म्हणलं त्यांना विचारल्याशिवाय का? तर त्या वाल्याला सांगितलं तुझा घरी बायका पोरांना विचारून. तो म्हणला तुझं बरं आहे, तू पळून जाशील. मी साध्या ग्रामीण भाषेत सांगतो, आता ही सगळे सुशिक्षित आहे पण तरी मी आपला ग्रामीण टच आहे, पळून जाते. तर नारद म्हणले नाही मी थांबतो, मला बांधून ठेवा. नारद जेव्हा घरी गेले आणि त्यांच्या बायकोला विचारलं, माफ करा, वाल्या जेव्हा घरी गेला आणि बायकोला विचारलं बाबा मी हे जे करतो तर तू माझ्या पापासाहेब आहे, त्या माता खरी पहिली आहे भ्रष्टाचार निर्मूलनाची पहिली किंवा सगळ्या आमच्यासारख्याला सुधारणारी खरी कोणाचं तर ती माता आहे. ती म्हणले अजिबात नाही, काय माझा संबंध आहे, तुमची ड्युटी येते की माझं पोट भरायचं. खाडकणी वाल्याचे डोळे मुलाबाळांना विचार, त्या मुलांनी पण ती परिस्थिती विचार करा त्यांच्या पत्नीची की एवढी मोठी हातात असणारं शस्त्र, रागात लाल डोळे आलेले, 7 रांजण भरून खडे टाकलेले, एवढे जण मारलेले, आणि त्याचं रौद्र रूप असताना पत्नीला विचारलं की तू माझ्या पापात आहे का? दुसरे आत्ताचे असते म्हणले हा आहे की आता आपण तर दोघं करतोय. त्या निष्ठेने धारिष्ठेने म्हणले अजिबात नाही, काय माझा संबंध नाही. 2 मिनिटात वाल्याचे वाल्मिकी ऋषी आले आणि रामायण लिहिलं. ते रामायण असं लिहिलं की जे लिहिलंय तसं रामाला वागावं लागलंय. तर आत्ताच्या कार्यक्रमातून मला एवढंच मानायचं की कुठंतरी संपलं पाहिजे, याचा आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. मी आपला खूप वेळ घेतला. आपण त्या मुलांचं तबला ऐकण्यासाठी आलेले, माझं ऐकण्यासाठी आलेला नाहीत, परंतु ही संधी मिळाली म्हणून कुठंतरी एक चांगला संदेश आपल्याला द्यायला पाहिजे. अमोल दादा आपल्या सौभाग्यवती असतील, आई वडील असतील, मुलं असतील, कुटुंब असेल, मित्रपरिवार असेल, पुन्हाच्या एकदा ओम तबला अकादमीला मी माझ्या व्यक्तिगत काशीद पाटील परिवाराच्या वतीने, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र भांडार डोंगर ट्रस्टच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो, शुभाशीर्वाद देतो. येथील आपल्या संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलांना देखील मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. रामकृष्ण. फक्त जाण्याची परवानगी.